कि कहाँ न कहाँ किसको पकड़ के सोनम वांगचुक को वो अन्ना हजारे बनाना चाहते हैं। वो अन्ना हजारे बनेंगे ऐसा मुझे नहीं लगता। ये आंदोलन किसने किया है? आंदोलन के नेताओं के साथ बात कीजिए। सर, सोनम वांगचुक ने अपना जो अनशन है वो तोड़ दिया। नहीं, वो ठीक है, अनशन तोड़ गया, वो ठीक है, अच्छी बात है, उनको उनकी जान बचनी चाहिए, किया है। लेकिन इसमें बातचीत करने वाले सोनम वांगचुक हो गए ऐसा मुझे नहीं लगता। और न उन्होंने होना चाहिए, उन्होंने ये देना चाहिए, सपोर्ट करना चाहिए, समर्थन देना चाहिए। लेकिन ये इसका पूरा नेतृत्व उन्होंने करने के इसमें जाना नहीं, झमेले में जाना नहीं, क्योंकि अन्ना हजारे के वक्त हमने देखा है। पेपर फुटी विरोधात कठोर कायदा आणण्याची घोषणा उशिरा। मोदींच्या घोषणेनंतर रोहित पवार यांनी टीका केली। राज्य सरकारकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा केला, पण राज्य सरकारने सतत दुर्लक्ष केलं, असं रोहित पवार यांनी म्हटलं। विधेयकाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी वटहुकूम काढावा ही विनंती सुद्धा यावेळी करण्यात आली। पंतप्रधान साहेबांनी काल उशिरा याचं स्वागत केलंय, परंतु हा कायदा अस्तित्वात असून यातच योग्य त्या दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत। त्यामुळे पेपरफुटी हा साधा विषय नाही, तर विद्यार्थ्यांचा भविष्याचा आणि आयुष्याचा विषय आहे। युवा संघर्ष यात्रा काढली त्यावेळी ही पेपरफुटी विरोधात कठोर कायदा आणण्याची आमची एक प्रमुख मागणी होती, परंतु राज्य सरकारने या मागणीकडे साफ दुर्लक्ष केलंय। या मागणीची राज्य सरकारने दखल घेतली नसली तरी त्यानंतर 2 महिन्यांनी राष्ट्रपतींनी पेपर फुटी विरोधातील कायद्याचा अध्यादेश काढून कायद्याचा ड्राफ्ट सर्व राज्यांना पाठवून दिलाय। त्यानुसार राज्य सरकारने पेपर फुटी विरोधात कायदा केला, परंतु पेपर फुटी हा संघटित गुन्हा आहे। या गुन्हेगारांसाठी या कायद्यात अनेक त्रुटी पळवाटा होत्या, त्या दूर करण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला, पण राज्य सरकारने सतत दुर्लक्ष केलंय। शेवटी सरकार दुर्लक्ष करत असल्याने 2 वर्षांपूर्वी मी स्वतः विधानसभेत खासगी विधेयक मांडलं। या विधेयकावर चर्चा होऊन पेपर फुटी विरोधात कठोर कायदा व्हावा यासाठी मी सरकारकडे वारंवार आणि प्रत्येक अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांकडे पाठपुरावा करत असूनही या विधेयकाकडे दुर्लक्ष केलं जात आहे। म्हणूनच आज देशात पेपर फुटी विरोधात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। हे सरकारने लक्षात घ्यावं आणि मी मांडलेल्या खासगी विधेयकाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी वटहुकूम काढावा ही विनंती। अशा प्रकारे आता टीका रोहित पवार यांनी केली। सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय। तब्बल 26 दिवसानंतर वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले। JP नड्डा यांच्या हस्ते हे उपोषण सोडले। मोदींनी कठोर कायद्याची घोषणा करणारा संदेश दिल्यानंतर निर्णय घेण्यात आलाय। उपोषण मागे घेण्यामागे अनेक अटींवर प्रदीर्घ चर्चा झाली। नीट पेपर फुटी प्रकरणी बेमुदत उपोषणावर असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी रात्री 26व्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले। केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह तसेच अपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।